वर्षा पर्यटनास सुरुवात होणार आहे आणि मोठ्या संख्येने पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आंबोलीच्या मुख्य धबधब्यापाशी येणार आहेत। मात्र त्याआधीच वन विभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी काही सूचना ज्या आहेत त्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्या सूचनांमध्ये या ठिकाणी वनक्षेत्रात कचरा टाकणे किंवा प्लास्टिक टाकणे यावर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना ज्या आहेत त्या या ठिकाणी केलेल्या आहेत। तसेच मद्यपान करणे, धूम्रपान करणे अशा गोष्टी जर या ठिकाणी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असं वन विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत वन विभागाचे कर्मचारी आहेत। सर, या ठिकाणी तुम्ही सूचना फलक पर्यटकांसाठी लावलेत, नेमकं कारण काय? नेमकं म्हणजे आमचे वन विभाग सावंतवाडी अंतर्गत जो पर्यटन स्थळ आहेत म्हणजे घाटामधील वर्षा पर्यटन करतात जे पर्यटक येतात त्यांच्याकडून काय होतं की माकडांची छेडछाड होणे, त्यांना खाऊ घालणे, धूम्रपान करणे, इतर आणि मद्यपान वगैरे करून येतात किंवा घेऊन येतात सोबत। याकरता माननीय उपनिरीक्षक सावंतवाडी यांच्यामार्फत यांच्या आदेशाने एक दंडात्मक कारवाई म्हणून घाट स्वच्छता राहण्यासाठी किंवा लोकांचे व्यवस्थित पर्यटन होण्यासाठी दंडात्मक कारवाईचे आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे माकडांना किंवा वानरांना छेडछाड करणे किंवा त्यांना खाऊ घालणे याबाबत त्यांना 1000 रुपये दंड हे केलेला आहे। परत मद्यपान वगैरे करून येतात किंवा घेऊन येतात आणि घाटामध्ये मद्यपान करून म्हणजे अशांतता निर्माण करतात त्यांना पण 1000 रुपये दंड केलेला आहे। आणि धूम्रपान अगर केलेस त्यासाठी 500 रुपये दंड केलेला आहे। आणि कचरा वगैरे घाटाची जी स्वच्छता आम्ही आमच्या सावंतवाडी डिव्हिजन मार्फत ह्या घाटाची स्वच्छता यापूर्वी केलेली होती आणि याकरता ते परत अस्वच्छ होऊ नये किंवा घाटातील जे खाऊन केळे वगैरे असे जे पदार्थ आहेत, खाण्याचे पदार्थ टाकतात, तर त्यांच्यावर बी 1000 रुपये दंड आम्ही सरांच्या आदेशाने हे केलेला आहे। 2 दिवसापूर्वीच वन विभागाच्या मार्फत या ठिकाणी स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आलेली होती। मात्र या ठिकाणी घाट अस्वच्छ होऊ नये यासाठी पर्यटकांना सूचना देण्यासाठी हे फलक लावण्यात आलेले आहेत आणि पर्यटकांनी या ठिकाणी येऊन कोणतेही कचरा किंवा धूम्रपान, मद्यपान अशा गोष्टी करू नये यासाठी जनजागृती जी आहे ती वन विभागाकडून करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुरेश सदाशिव लाड, एबीपी माझा, आंबोली, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।